शक्तीपीठ रद्द, एकत्रित शक्तीपीठ रद्द, जिद्द जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द, एकच जिद्द. शक्तीपीठ रद्द. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब इन्क्लाब. शिवारात झेंडावंदन करायची. महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिना दिवशी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा भूमिकेतून हे आम्ही आंदोलन केलं. गरज नसलेला हा महामार्ग आहे आणि या शक्तीपीठातून आम्हाला स्वातंत्र्य मिळावं. पूर्वी ब्रिटिशांच्या विरुद्ध या देशातल्या सामान्य नागरिकांनी लढा दिला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. आता सरकारच्या विरुद्ध लढा देऊन आम्हाला या शक्तीपीठ मधनं स्वातंत्र्य मिळवून घ्यायचं. शक्तीपीठातून कोणताही प्रकल्प असू दे, शेतकऱ्यांना विश्वास घेतलेल्या होणार नसल्याची भूमिका पालकमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. विश्वासात घेतल्याशिवाय निवडणुकीच्या आधी काय होतं? रद्द. आता विश्वासात घेतलं हे वाक्य कुठून आलं? म्हणजे निवडणुकीच्या आधी भूमिका काय होती? शक्तीपीठ रद्द. मग आता विश्वासात घेतल्याशिवाय करणार नाही याचा अर्थ काय? याचा अर्थ करणार आहे तुम्ही, असाच अर्थ निघतोय ना. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. हा एका कोल्हापूर जिल्ह्याचा विषय नाही, तर 12 जिल्ह्याचा विषय आहे. हेच पैसे शेतकऱ्याची कर्जमाफी करा, मध्यमवर्गीयांना महागाईतून दिलासा द्या, एसट्या कमी पडतात या महाराष्ट्रामध्ये एसट्या द्या, मुंबईमध्ये लोकल ट्रेन मधनं प्रवास करणारे रेल्वे क्रॉसिंग मध्ये दररोज 5-6 मृत्यू होतात, त्याच्यावर काहीतरी कारवाई करा, मुला मुलींची शिष्यवृत्ती त्या ठिकाणी द्या, लोकांना न्याय द्या, प्रायोरिटी बदला आणि हे 86,000 कोटी रुपये चांगल्या कामासाठी वापरा अशी आमची विनंती. शाकाहारी मांसाहारी वाचत असताना एकीकडे आम्ही खरडा भाकरी खाल्लेली आहे, ती सुद्धा खायची परिस्थिती राहणार नाही शक्तीपीठ महामार्ग झाला तर शेतकऱ्याची. मुश्रीफाने आपल्यावरती आपण आर्किटेक्चर आहात अशी टीका केली नाही. शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली जी आकडेवारी समोर आली ती मी मांडलेली आहे की नॅशनल हायवेचा खर्च किती आणि ते खर्च किती. आता मी तांत्रिक मुद्द्यात जाऊन आर्किटेक्ट आहे का नाही हे प्रूव्ह करणार नाही, कारण की आम्हाला रद्द करायचा आहे रस्ता. त्यामुळे मी त्या तांत्रिक मुद्द्यात घुसणार नाही, कारण की मला माहीत आहे तो किती वाढीव खर्च आहे आणि काय आहे सगळं. परंतु माझी त्यांनाही विनंती आहे की आपण जो शब्द निवडणुकीच्या आधी दिला होता कोल्हापुरातल्या जनतेला तो पूर्ण करावा एवढी विनंती आहे. तांत्याची टंचाई आहे. आता तुम्ही खरडा भाकरी देखील खाल्लेले, एवढं शिवार उद्ध्वस्त सरकारला काय सांगते का? नाही, हे कॉन्ट्रॅक्टरांसाठी केलेला प्रोजेक्ट आहे. बाकी सरकारला लोकांचं हित नाही आहे, त्यात फक्त कॉन्ट्रॅक्टरांचं हित आहे. दुसरीकडे लाडकीबहीण योजनेला वर्षपूर्ती होत्या आणि त्याच लाडकीबहीण आपण बघतो अनेक महिने आहेत त्याचे फॉर्म रद्द करण्यात आले. नाही, निवडणुकीच्या आधी शक्तीपीठ रद्द, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, महागाई कमी करणार, 1 लाख नोकर भरती सरकारची करणार, लाडक्या बहिणीचे पैसे वाढवून देणार, आता हाय ते पण कमी करा. मतं घेऊन झालीत ना आता लोकांची काही गरज राहिली नाही, हे साधारणपणे दिसतंय. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जीएसटी कमी करण्याचा निर्णय अजून निर्णय झाल्यावर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं सोयीचं राहील.